या ठिकाणी सादर केलात. गजराच्या माध्यमातून पण एक गजानन महाराजांवरती सुद्धा सुंदर असं एक गजराचं सादरीकरण केल्याबद्दल धन्यवाद. व कसा बघा कलियुगामध्ये परमेश्वर शोधताना माणसाची ही बघा ही कसरत आहे बघा. आणि ती कसरतीमध्ये जो कोण उतरलो ना तो बघा एक महाराजांनी काय म्हटलंय बघा, भक्ती करा मुक्ती मिळेल, सेवा करा शक्ती मिळेल बघा, सहन करा देवपण मिळेल, श्रम करा लक्ष्मी मिळेल, दुसऱ्याला सहाय्य करा सोबत मिळेल, विचार करा ज्ञान मिळेल, आणि समाधानी राहा सुख मिळेल बुवा, कर्तव्य करा मोक्ष मिळेल. ह्या अमृत वचनातून एक शिकवण बघा आपल्याला स्वामींनी या ठिकाणी दिली आहे. आणि यातून जो कोण या अमृत वचनाचं पालन जो करतोय बघा तो 100% त्याचा विचार बदलेल बघा, जीवन बदलेल. हे प्रेरणादायी विचार या ठिकाणी स्वामींनी मांडलाय बघा. आणि गजराच्या माध्यमातून आपल्याला 100% नवीन नवीन गाण्यांची सादरीकरण होतात 100%. पण काय बुवा हा जो माहोल आहे हा भक्तिमय वातावरण, आणि भक्तिमय वातावरणातून जाताना आपल्याला त्या पद्धतीनेच आपण त्या ठिकाणी सादरीकरण व्हायला पाहिजे. एक सुरुवात करताना आपण साईबाबांचं गाणं या ठिकाणी सुरुवात करूया. हॅलो आम्ही निघालो तुम्ही येता का, मी निघालो तुम्ही येता का, बघा मगाशी वो पण बोलले बघा छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण या ठिकाणी हे भजन कीर्तन म्हणा ही आपली जी मंदिरं सजली आहेत बघा ही मंदिरं पण आपली दिसली असती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला धर्माच्या वाटेने आपल्या बघा आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली बघा. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण या ठिकाणी दिसलोच नसतो, आपल्याला एक वेगळाच वातावरण एका मिळालं असतं बघा. पण छत्रपती शिवाजी महाराजांवरती 100% त्यांची आठवण करणं ही काळाची गरज आहे बघा. हजारो मंदिरं झालीत बघा, प्रत्येक देवतेंची हजारो मंदिरं झालीत, पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पण असं मंदिर नाही बघा. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे बघा संपूर्ण जगामध्ये बघा, परदेशामध्ये सुद्धा संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत बघा. एकदा जोरदार आपण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी टाळ्या वाजवू बघा. कारण त्या बघा त्या पुरुषानं कधी एवढे बघा किल्ले बघा एवढे किल्ले बांधले सगळं काय केलं, पण कधी किल्ल्यावरती आपलं नाव त्यांनी कोरलं नाही बघा. हा जाणता आपला राजा होता बघा, ज्याने आपल्या या धर्मासाठी बघा आपल्या या धर्मासाठी ज्याने आहुती दिली. त्यांचे पुत्र बघा धर्मवीर संभाजी महाराज बघा, ज्यांनी त्यांना ज्यावेळी त्यांना औरंगजेबाने पकडलं बघा त्यावेळी त्यांनी आपल्याला एकच सांगितलं काय, धर्म आपला धर्म स्वीकार. पण धर्मवीर संभाजी महाराजांनी बघा शेवटच्या क्षणात शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत आपल्या बघा
आपल्या त्याच्या प्रत्येक रक्ताचा थेंब असेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत बघा त्याने आपलं नाही म्हणून सांगितलं. एवढी धर्मवीर संभाजी होते बघा. धर्मवीर संभाजी जर थोडे दिवस राहिले असते तर 100% हा औरंगजेब कुठे त्यांची जातपात कुठे ठेवली नसते बघा. एवढे एकदम क्रूर आणि निष्ठावंत आपले धर्मवीर संभाजी महाराज होते बघा. आणि त्यांची आठवण करणं म्हणजे 100% प्रत्येकाचं आपलं कर्तव्य. म्हणून त्यांची एक जातात एक थोडक्यात एक गीत सादर करतो आणि नंतर आपण गजराच्या माध्यमातून आपण एक चुटके सांगणार नक्की. हल एकच राजा इथं जन्मला, एकच राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय त्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय त्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय त्याच्या दगडावर. एकच राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केलंय तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलिले आपल्या निधडा छातीवर. आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. रयतेसाठी वार झेलिले आपल्या निधडा छातीवर. आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे बारोसच्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे बारोसच्या राजावर. माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. आठवण येता मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येता मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातला धर्म मानितो जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. जात पातला धर्म मानितो जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ता हृदयावर. माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. 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 जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. बघा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावर कसं काटो वाटतं बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आठवण येईल ती बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बघा स्वर्गीयवासी, ज्यांनी आपल्या मुंबईमध्ये बघा मराठी माणसासाठी बघा आपल्या प्राणांची आहुतीच दिली त्यांनी बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर
हिंदू हृदय सम्राटी पदवी लाभली ती बाळासाहेब ठाकरेंसाठी बघा, स्वर्गीय वसई बाळासाहेब त्यांची आठवण करण्यासाठी आमचे परममित्र प्रसाद निरगुण यांनी या ठिकाणी एक फरमाईश सांगितले. 100% त्यांचं सादरीकरण करणारच. बाळासाहेब ठाकरेवरती गीत सादर करून आपण गझलाला सुरुवात करतो. हॅलो. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती गाणं म्हणण्यासाठी आमचे परममित्र प्रसाद निरगुडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पिभोणे गावातील एक सुप्रसिद्ध एक ड्रायव्हर म्हणजे आणि सामाजिक क्षेत्रामधील मोठं नाव प्रसाद निरगुण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 100% बाळासाहेब ठाकरेवरती म्हणतो. जीव लावून वेड्या परी महेश मालक बुवांनी ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासी झाले बघा, त्यावेळी हा जो गजर त्यांनी अजरामर एवढा केला. कारण प्रत्येक बुवाच्या मुखामध्ये ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंवरती गीत सादर करण्यासाठी सांगतात त्यावेळी प्रथम हा गजर या ठिकाणी सादर होतो. आणि सुंदर त्याची बांधणी महेश बुवांनी या ठिकाणी मालक बुवांनी केली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खरोखर व्हायलाच पाहिजे. कलाकाराची जाण, कलाकार ज्याचंच भलं चांगलं त्याचं चांगलं म्हणण्याची आपली सवय आहे बुवा. आणि 100% बुवा बारी वेगळी पण आपणा करूक जमतं. पण 100% बारी करताना त्या स्थानाचं पावित्र्य राखूनच बारी करायला पाहिजे. आणि बुवानी खरोखर सुंदर सादरीकरण केलं. कारण बुवा पण हौशे नवशे गौशे करू शकतात, प्रॉब्लेमच नाही बुवा. पण त्या स्थानाचं महत्व राखून या ठिकाणी बुवानी पण सादरीकरण केलं. जीव लावून वेडा परी जीव लावून वेडा परी का हो सोडून गेला सजना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. जीव लावून वेडा परी का हो सोडून गेला सजना. वाट पाहते तुमची सेना. काळ 1926 जन्मासी आले एक बाळ. मराठी मुलकासाठी जणू समले शिवराय. जणू जन्मले शिवराय. पुत्र मिळाला महाराष्ट्राला पार नवता आनंदाला. पुत्र मिळाला महाराष्ट्राला पार नवता आनंदाला. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. होता हाडाचा कलाकार परी लागे ना त्याचे ध्यान. बळी लागे ना त्याचे ध्यान. बळी लागे ना त्याचे ध्यान. ववास माया मल म्हणून पेटून उठला राय. म्हणून पेटून उठला वाघ. ववास माझ्याच भल म्हणून पेटून उठला वाघ. उठला वाघ. म्हणून पेटून उठला वाघ. केली उभी ही संघटना नाव दिलं तिला शिवसेना. केली उभी संघटना दिला शिवसेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. एकदा
जोरदार बाळासाहेब ठाकरेंसाठी टाळ्या वाजव्या, कारण त्यांची आठवण ही कधीच बघा मिटणार नाही. कारण मुंबई बंद म्हणजे बंद म्हटल्यानंतर एका बोटावरती ताकद होते आणि आता वेगळाच झाला बघा. आपण सगळ्यात विसरून गेलो. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी आणि आपल्या मराठी माणसासाठी बुवा मुंबईमध्ये बघा पहिल्यांदा शिवसेना म्हटल्यानंतर मराठी माणूस, आता नाही हो, आता सगळे ते काय म्हणतात का हो कहासे आयो, यांची ताकद वाढली बघा. बुवा आमचे मुंबईत होतात, बुवा अनुभव रश्य असत. मराठी माणसाचं ज्यावेळी तेव्हा तो धाग होतो बघा मराठी माणसाचे, म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना जो धाग होतो तो आता नाही, असं संपलो तो. आपण काय राजकारण करूच नाही. आणि मी आज या गजानन महाराजांच्या चरणी ज्यांनी आम्हाला या बारीसाठी संपर्क केला असे आमचे दादा सारंग बुवा, तर आज ते उद्या जिल्हा परिषदसाठी उमेदवार म्हणून आहेत. त्यांच्यासाठी मी गजानन महाराजांच्या चरणी 100% एवढी प्रार्थना करेन की त्यांना भरघोस मताने त्या महाराजांच्या आशीर्वादाने ते निवडून यावेत, अशी मी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि 100% दादा सारंग एक चांगला माणूस, आणि या ठिकाणी माझी त्यांची ओळख ही या भजनाच्या माध्यमातूनच झाली. गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं, ह्या वर्षी सुद्धा त्यांनी भजनासाठी आमंत्रित केलं, पण त्यांच्या काय त्या गजानन महाराजांच्या मनात वेगळं होतं, त्या माऊलींच्या वेगळं मनात काहीतरी होतं. त्यामुळे त्यांनी म्हणाले बुवा आम्ही या ठिकाणी तुमची डबल बारी ठेवूया. 100% गर्दी नसली तरी, मगाशी पण बुवा बोलले, मी पण बोललो, गर्दी नसली चालेल बुवा, बरोबर ना वारंग बुवा. आणि एकदा आमच्या मीनानंद वारंग बुवांसाठी एकदा जोरदार टाळा वाजवा, कारण बुवा हे बघा आता तर त्यांनी दशावतार फेमसच करून टाकलो. युट्यूबच्या चॅनल मधून दशावताराचे म्हणजे काय म्हणतात तसे एक शौकीन स्वतः आधी स्वतः मालक बाबी कलिंगन कंपनीचे तर म्हणतात ते खास असत. आणि पण असं काय नाही, दशावतार जेवढे कंपनी आहेत त्यांना नाटक जर जवळ असलं 100% त्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण करतात. कारण युट्यूबच्या माध्यमातून आपण बुवा आज जगामध्ये आमची कोणतरी बारी बघताय बघा, कधी ना कधी, म्हणजे ते कारण युट्यूबमुळे आपण फेमस झालो, नाहीतर आपली ओळख पण झाली नसती. बुवांची आणि माझी ओळख म्हणजे पहिल्यांदा आपली कुडाळची तिरंगी बारीच्या सामन्याची वेळी आमची ओळख झाली बुवांची. त्यावेळी बुवाने आमचा पूर्ण व्हिडिओ आमचे म्हणजे युट्यूबवरती डाउनलोड केलेले, त्यापासून आमची ओळख. आणि भजन बुवा, दशावतार आणि भजनी बुवा ह्यांची जबरदस्त दोस्ती म्हणजे आमच्या मीनानाथ वारंगांच्या त्यांच्या ग्रुपवरती जर बघितलं ना तर सगळे तुमका दशावतारी आणि भजनी बुवा, ह्याच्या पलीकडे कोण नसतेले. आणि शौकीन होतो भरपूर, म्हणजे गोड माणूस माणूस हो, गोडच हो. कसा बघा माणूस मेल्यानंतर त्याची आठवण म्हणजे कुठची राहावी, आपण कर्म करतो मगाशी बुवा बोलले, आणि त्या आधारावरती या कलियुगामध्ये कसं वावरायचंय बघा, त्या आधारावरती मी एक गजर सादरीकरण करतो. बुवानी पण मगाशी सुंदर गजर सादरीकरण केला, पण बुवा काय आवडा नाही. तुम्ही म्हटलं बुवा काय ते धिंगाणो काहीतरी, आम्ही धिंगाणो काय घालूच नाही बुवा. मगाशी ते बजराच्या माध्यमातून काहीतरी गजराचा शेवटचा एक कडव्या काहीतरी होता, बरोबर हा, डबल बारीच्या माध्यमातून तसे गजर हवेत, काय वाद नाही. ह्या जागेचं पावित्र्य राखून आम्ही बारी करतो, नाहीतर बारी वेगळी पण करू शकलो असतो. पण काय बघा जास्त बोलण्यात काय मजा नाही, थोडक्या मोडक्या बोलायचं, पण थोडक्यात चांगला काहीतरी बोलायचा. बघा हा कलियुगाच्या भवसागरात तरताना आपण कसं तरायचं या गजराच्या माध्यमातून सांगतो. दोन दिवसाचे जीवन फुले दोन दिवसाचे जीवन फुले आनंदाने जगसिल का. आपण परमेश्वराने या मृत्यू लोकात आपल्याला पाठवले बघा कलियुगात, मग कलियुगात कसं करायचंय तर या परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून म्हणतो बघा दोन दिवसाचे जीवन फुले आनंदाने जगसिल काय. कलियुगी या तारुण जाण्या राम नाम तू भजसिल का. कलियुगी या तारुण जाण्या राम नाम तू भजसिल का. कलियुगी या तारुण जाण्या राम नाम तू भजसिल काय. साचे जीवन फुले दोन दिवसाचे जीवन फुले आनंदाने जगसिल काय. दोन दिवसाचे जीवन फुले आनंदाने जगसिल काय. कलियुगी या तारुण जाण्या राम नाम तू भजसिल का. कलियुगी या तारुण जाण्या राम नाम तू. राम नामाशिवाय पर्याय नाही बघा. गजानन महाराजांचं बघा गणगण गण बताऊ गणात बोते. स्वामी समर्थांचे बघा ह्या म्हणजे ह्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही.
कलियुगात तर त्याला परमेश्वराचं नामस्मरण होणं महत्वाचं आहे म्हणून म्हणतो बघा. दोन दिवसाचे जीवन फुले आनंदाने जगतील काय. दोन दिवसाचे जीवन फुले आनंदाने जगतील काय. कलियुगी आता राम नाम तू भरतील का. कलियुगी आता राम नाम तू भरतील का. भाऊबंधन सगळे सोय रे नसते वैर हे जन्माचे. भाऊबंधन सगळे सोय रे नसते वैर हे जन्माचे. नाते जपुनी रक्ताचे मग सार्थक करूया जीवनाचे. भाऊबंधन सगळे सोय रे नसते वैर कधी जन्माचे बघा. पण आपण प्रॉपर्टीवरनं म्हणा आणि कशा तरी म्हणा पण आपली भांडण तंटे होतात. पण लगे लक्षात ठेवा जोपर्यंत तुमची भावकी एकत्र असताना तोपर्यंत आपण कोणाची भीती नाही बघा. पूर्ण समाज विरोधात गेलो तरी चालत बघा. पण तुमचा सक्का भाऊ जर तुमच्या बरोबर असेल पाठीशी तुमच्या असेल तर कोणाचीच भीती नाही बघा. पण सक्को भाऊ जर पक्को आपलं वैरी झालो असा तर समाज वाटत बघित असतं बघा. कधी आता ही परिस्थिती वेगळी बदललेली आहे बघा. आताच्या परिस्थितीमध्ये कुठचं शेजारी बघत नाही बघा. दुसऱ्या आपल्या शेजाऱ्याचा कधी बरा बघत नाही बघा. भावकीत कधी वाद होतात का बघता. कारण टेका त्याच्यात एंट्री मारूची असतं बघा. आणि भावाभावात वाद झाल्यानंतर 100% त्या घराची वाढ लागतं हो. कारण आता प्रॉपर्टीवरनं म्हणा आणि काही म्हणा असे बरेचसे म्हणजे वादिवाद होतात. जमिनीच्या वादातनं बरेचसे होतात. पण काय बघा आपण ही प्रॉपर्टी काय आणला हो. आपण येताना बिना हात बघा काय येताना काय अडकवत नाही. येताना पण उघडे येलो जाताना पण उघडे जातलो हो. एक साताना शेवटची परिस्थिती म्हणजे अशी ज्यावेळी माणसाक दहन करते त्यावेळी 1 रुपये एक सांभाळाक म्हणून लागतं. कारण ती तेवढी 1.25 हातात ती म्हणजे आपली ती जमीन लागतं बघा. ती जमीन विकत घेण्यासाठी सुद्धा आपलं 1 रुपये स्वतःच नसतं बघा. ही परिस्थिती आहे. बुवा मगाशी बोलले मुलगो बघा बायको ही आपल्या उंबऱ्यापर्यंत आपले परम मित्र वगैरे शेजारी असतील ते आपल्या मशानापर्यंत आणि आपलं मुलगो म्हणजे आग पेटोपर्यंत बघा. पण बघा आता हे आचार विचार बदलत चालले असत बघा. पूर्णतः विचार 100% आपण प्रवचन करूचा बघा. आता गरज आहे या प्रवचनाची गरज आहे. कारण कलियुगाच्या भावा सगळं वेगळा वातावरण बदलत चाललेलं बघा. मुलगो आई वडिलांची किंमत ठेवूक तयार नाही असं बघा. ही परिस्थिती आहे बघा. कारण काय ह्याका जबाबदार पण आई वडील असत बघा. मी थोडक्यात पुढच्या वेळी आचरणामध्ये नक्की सांगेन म्हणून म्हणतो बघा. नाते जपुनी रक्ताचे मग सार्थक करूया जन्माचे. मुंगी होनी साखर खावी. मुंगी होनी साखर खावी लहानपण तू घेशील काय. मुंगी होनी साखर खावी लहानपण तू घेशील काय. राम नाम तू भरतील का. कलियुगी आता राम नाम तू भरतील का. श्रीमंतीचा माज नको अन गरिबीची लाज नको. श्रीमंत झालो म्हणून माज करायचा नाही आणि गरीब असलो म्हणून लाज करायची नाही. समाजामध्ये आपल्या ताडमाने जगाचं असलं तर बघा गरीब असलो तर काय झालं काय शेजारी आपलं चिकन खाता पण आपण आपल्या श्रमान कमावलेली मीठ भाकर खाऊ नका. आपण आपली तेवढी अभिमान आहे. पण दुसऱ्याचा ठकवून म्हणतात तसा दुसऱ्या लुटारू मारून आपण जर संपत्ती कमावली तर ती आयुष्यभरात कधीच पुराची नाही. पण तुम्ही श्रमान जरी 1 रुपये कमावलात तर तो आयुष्यभराची तिजोरी होतली बघा. कारण परमेश्वर लक्ष्मी चंचल आहे हो. त्याका कशी आपण सांभाळूची ही ज्याका समजला घरातली लक्ष्मी जर आपल्यावरती कायम मग प्रसन्न असतात तर आपण काही कमी पडत नाही. त्यामुळे गरीब असला तरी माज करायचं आपल्याला लाज करायची नाही. आणि श्रीमंत झालो म्हणून माज कसा आताच्या कलियुगात बघा अचानक जर संपत्ती आपल्याकडे येईल का समोरच्या किंमत पण देत नाही. ही परिस्थिती सत्याची परिस्थिती. पण माझं एकच सगळ्यांना सांगणं बघा ज्यांनी आपल्या वाईट परिस्थितीमध्ये ज्यांनी आपल्याला साथ दिलो बघा त्यांना जो विसरलो 100% तो माणूस म्हणून जन्मा गेल्याचो लायक नाही बघा. आणि सत्य घडता बघा. आता सध्या तर चालू आहे परिस्थिती. आपण ज्याका सपोर्ट करतो ज्याका आपण आपलो म्हणून मानतो पण तोच आपलं पोरको होता बघा. तुम्ही मुक्यापणावरती प्रेम करा बघा हो.
आपल्या दारात बसणाऱ्या कुत्र्यावरती तुम्ही संस्कार करा बघा, त्या कुत्र्याक चांगले संस्कार द्या, तो आपण कधी बघा आपल्या मालका कधी बेईमान होऊचो नाही. पण तुम्ही चांगले संस्कार तुमच्या पोरांका त्या बेईमान जातली. प्राण्यांका समजता पण माणसाक समजत नाही बघा, ही परिस्थिती झालेली आहे. दगडातलो देव दिसता पण माणसातलो देव दिसणार नाही. मी परत एकदा सांगते बघा, आणि परिस्थिती कलियुगात आहे. आणि कली मातलेला ज्यांनी मीपणा म्हणून चालले बघा, आम्ही म्हणून चाललो तर 100% आपण अजून मोठे होऊ शकतो. पण मी म्हणून जर चाललो तर 100% आपण पुढे जाऊ शकत नाही. सगळ्यांका एकत्र करून चाललो तर 100% पुढे जाऊ शकतो, कारण सपोर्ट असतो. आपणाक सपोर्ट जर भेटलो तर 100% आपण पुढे जाऊ शकतो, नाहीतर नाही जाऊ शकत. मी चालते, मीच करू शकते नाही असा. ही परिस्थिती कठीण झालेली आहे बघा. आता तर ही लोकशाही म्हणतशी आणि हुकुमशाही चाललेली आहे बघा. आता तर आपला इलेक्शन म्हणजे आता उद्या इलेक्शन पण परिस्थिती बदलली हो. इलेक्शन वातावरणच वेगळा झाला. कोण कोणा विचारू तयार नाही. तो काय म्हणता, मी तुका विकत घेतलंय, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही नाही तरी चालता, माझ्या बरोबर नसले माणूस, कारण उद्या पैसे टाकतले मी जाऊ विकत घेऊ शकते. पण ही परिस्थिती कशामुळे येली, तर माणूस स्वार्थी बनलो. माणूस स्वतः स्वार्थी बनल्यामुळे ही परिस्थिती इलेली आहे बघा. नाहीतर काय स्वार्थी नसलो असतो, माणूस जर स्वार्थी नसलो असतो पैशासाठी, तर ही लाचारी पत्करली नसते. काय तो आपलं इलेक्शनचा विषय, आपलं इलेक्शन ह्या आपलं राजकारण, ह्या पेटी तबला टाळ आणि ह्या आपलं आपलं राजकारण. पण सगळ्यांका समा बघा, सांगतो मी 100% आपण भाऊबंदकी जपूया. कलियुगात भाऊबंदकी जर जपली तर आपण 100% आपणा कोण नाही कोण तारणार असतो. पण भाऊबंदकी बरोबर जर विरोधात आपण गेलो तर आपल्याला काय कोण तारणार नाही. म्हणून म्हणतो श्रीमतीचा माज नको, गरिबीची लाज नको, गरिबीची लाज नको, गरिबीची लाज नको. गर्वाचे घर खाली म्हणून मीपणाची खाज नको, मीपणाची खाज नको, मीपणाची खाज बघा. नको. गर्वाचे घर खाली म्हणून मीपणाची खाज नको. बघा, ज्याका गर्व झालो ना तो 100% लायक गेलो बघा. एक थोडक्यात उदाहरण तुम्हाला 100% सांगणार बघा. श्रीकृष्णाला कर्ण विचारतो, देवा मी ह्या जगात कोणाकच मी म्हणजे माझ्यापेक्षा पराक्रमी वीर कोण पण नाही, एक पण नाही. पण कर्ण श्रेष्ठच होतो बघा. 5 पांडवांचा भाव तो बघा. पहिला पांडव म्हणजे आपला बघा कर्ण, बरोबर नाही. तर कर्ण श्रेष्ठ होतो, म्हणजे धनुर्धारी पार्थापेक्षा सुद्धा तो भारी पराक्रमी वीर होतो. पण त्याचं थोडक्यात काय ते काही माज होतो. म्हणजे कसं थोडक्यात सांगतो म्हणजे बघा, कर्ण विचारता श्रीकृष्णाक विचारता, बाबा देवा मी सगळ्यात श्रेष्ठ असून सुद्धा मी हरतोय. मी अर्जुन जेव्हा समोर येताना त्याच वेळी मी हरतोय, बाकी मी कोणाबरोबर हरणार नाही. मग त्यावेळी श्रीकृष्णाने काय सांगितले, अरे तू ज्यावेळी रणांगणात उतरतय त्यावेळी तू समोरच्या विद्या तू कमी लेखूनच उभं राहतोय. बघा कधी कमी लेखायचं नाही कोणाक. आता बुवा माझ्या बरोबर बसले ना, मी बुवांका कमी लेखून काय फायदो ना. माझा परफॉर्मन्स तो मी दाखवतो हा ना. बुवा काय चुकले तर शोधूक मी एवढे इथे येऊन नाही असं. मी माझी कला जी काय असं ती मी सादर करण्यासाठी गेले. बुवांचे काय चुकले कुठे काय आपण काढूचं काय अधिकार नाही. प्रत्येक माणूस बघा आपल्या मेहनतीत सादरीकरण करतात. आणि ज्यावेळी मेहनतीत सादरीकरण करतात त्यावेळी त्याचं नाव जर ठेवला तर 100% मनात त्याचे वाईट वाटतं. हो बरोबर नाही. बुवा आता उठून बुवा या. तर ही परिस्थिती असा बघा. म्हणजे काय सांगू तर आता आपलं सध्या माणूस प्रत्येकाक समोरच्या कमी लेखूक लागलेलो, कारण ही घमेंड झालेली आहे. मीपणाचो म्हणजे कली म्हणजे काय तर मी हो. मी परमेश्वराने एकच सांगितलं बघा, मी सृष्टी निर्माण केलं. शून्यातून विश्व निर्माण झालं बघा. ज्या ओंकारानं ही सृष्टी निर्माण केली, ज्या परमेश्वरानं जी सृष्टी निर्माण केली, सगळ्या बघा प्रत्येक जीवितास प्रत्येकाक पोट भरूचं साधन दिला. प्रत्येकाचा पोट बघ कोणाचा काही राहणार नाही. काय म्हणजे बघा काय कॉम्प्युटर बघा, तो परमेश्वराचा काय कॉम्प्युटर हा बघा. ज्या कॉम्प्युटरात म्हणजे हजारो जे वनजीव म्हणजे प्राणी त्यांनी निर्माण केले, प्रत्येक कोण उपाशी ठेवणार नाही. काही ना काही ना त्याचा पोट भरतात. पण परमेश्वराक ज्यावेळी माणसां बघा म्हणजे माणूस विचारता पा देवा, देवा तू सगळा निर्माण केले सगळा, पण माझ्याकडनं तुका काय होया. देवाक विचारता, फक्त विचारता. मग त्याच वेळी परमेश्वर काय म्हणता, बघ मी सगळा सृष्टी निर्माण केले सगळा काय तर मी तुका देणार, तू माका काय देऊ शकणार नाही. पण जर तुका देऊचाच असत माझ्यासाठी तर एकच गोष्ट ती जी मी निर्माण करूक नाही. मग परमेश्वर तो देव भक्त म्हणता, बाबा तुम्ही देवा काय असा तर तुझ्याकडे जो मीपणा असा तू माझ्या चरणी लीन कर. तू मीपणा माझ्या चरणी, कारण मीपणा परमेश्वरा निर्माण करू नये. मीपणा आम्ही जागृत करतो बघा. द्वेष जर मनात निर्माण आपण प्रत्येकाबद्दल निर्माण करत राहिलो तर आपल्या 100% आपल्यात मीपणा जागृत होतो. आणि मीपणा जागृत जर झालो
तर 100% आपण समोरच्या किंमत देत नाही. कारण वाटतं का तर मी म्हणजे सगळं, असं नाही. आणि कधीतरी प्रत्येकाची गरज ही 100% लागणार बघा. आपण परमेश्वरानं आपल्या मानवी जन्मात जेव्हा रूपात घातल्या तेव्हा प्रत्येकाच्या सपोर्टसाठी आणि प्रत्येकाच्या आपण 1000 रुपये जर कमावले तर त्याच्यातले 100 रुपये हे 100% समाजासाठी खर्च करूचे असत बघा. 100 रुपये मुलाबाळांसाठी ठेवचे असत बघा. 100 रुपये बायकोसाठी, आपलं संसाराचं रणगाडून चालवण्यासाठी. मग ज्यावेळी तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही खर्च करणार किंवा मग त्यांचे आशीर्वाद हे तुमच्या ज्यावेळी पाठीशी लागतील बघा, मग त्याच वेळी आपण 100% कोणाचा आपण गुलामी करू शकत नाही. कारण परमेश्वरानं गुलामी करू दिली, ती एकच गुलामी करा, ती देवाची भक्ती करताना गुलामी करा. गुलामी करा, ही भक्तीची गुलामी करा. कारण परमेश्वराच्या चरणापर्यंत जाताना आपण कितीतरी काबाड कष्ट झाले. अहो भक्त पुंडलिकानं बघा योगी 28 विटेवरती त्या पांडुरंगाला उभं केलं बघा. आई वडिलांची सेवा केली. 100% आपल्या आई वडिलांची सेवा करा. परत एकदा सांगणार म्हणून म्हणतो बघा. गेला शोध मी पणाची खाज नको, गर्वाचे घर खाली म्हणून मी पणाची खाज नको, मी पणाची खाज नको, मी पणाची खाज नको. मी म्हणता लयास गेला, मी म्हणता लयास गेला, बोधत याचा घेशील काय. मी म्हणता लयास गेला, बोधत याचा घेशील काय. कलियुगी या दारुण गाड्या, राम राम तू भरतील का. कलियुगी या दारुण गाड्या, राम राम तू भरतील का. 2 दिवसाचे जीवन फुले आनंदाने जगशील का. 2 दिवसाचे जीवन फुले आनंदाने जगशील का. कलियुगी या दारुण गाड्या, राम राम तू भरतील का. कलियुगी या दारुण गाड्या, राम राम तू बघा हे भरतील का. डबलवारीचं माध्यम ज्या पंचरत्नांनी बघा, पंचरत्नामुळे आपण आपल्या डबलवारी म्हणजे कशी डबलवारी करावी त्यांनी डबलवारी केली. ते आता डबलवारी होतच नाही हो. आता तर फक्त शलाव पेटाव आणि मुळाक हात घाला आणि काही हात घाला म्हणजे अशी परिस्थिती. पण मी प्रामाणिकपणे मी सांगतो बघा, आम्ही डबलवारी करताना आमची वारंगभवनी पण आमची डबलवाऱ्या बघितल्या. आपण कधी ते शलाव पेटावची बारी करत नाही. आणि तसं बुवा असलो तर त्या आम्ही सहज सांगतो बाबा ही बारी माका नसली तरी चालत, काय फरक नाही. कार्यक्रम कमी भेटले चालत, पण असे चांगल्या स्थळामध्ये कार्यक्रम असताना आपला कार्यक्रम करू पण मजा येतात, 4 गोष्टी बोलू पण मिळतात. पण ते शलापेटाची बारी आहे, मग तर नको ता महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्या बाजूकच राहता. त्या बारीमध्ये लोकांपर्यंत काहीच नसतं. आदल्या दिवशी बारी करायची, ह्या बारी घेऊन त्या काढायचा. काय गरज आहे, तिकडे बारी केला तिकडे संपवायचं. आपण का त्या एवढे मोठे आम्ही बोन असो, आम्ही बारी करतो. समोरचे एक चांगला बाबा प्रवचन आणि अध्यात्मातनं आपण बारी करतो. बुवांबरोबर आपण थोडीच थोडं करतो का, वाद नाही. बुवांनी कळ काढली तेवढी आम्ही कळीचे पण बारी करतो. पण घरापर्यंत जाऊन किंवा नको ते काहीतरी बोलायचा घाणेरडा असं नाही. त्या पंचरत्नांनी कशा बाऱ्या केल्या त्यांची आठवण करणं ही काळाची गरज आहे बघा. आपले कैलासवासी चंद्रकांत कोकण कलाभूषण ज्यांना पदवी मिळाली आणि डबलबारीच्या माध्यमातून जी म्हणजे कशी बघा बुवांनी कशा बाऱ्या केल्या. बतावणीचे बादशाह आमचे गॉडफादर ते, बरोबर नाही बुवा, हो त्यांनी एवढे बाऱ्यांचं मग स्मारक पण झाला. आताच्या बुवांचं स्मारक होणं खूप कठीण आहे. आताच्या बुवांची लायकीच नाही, म्हणजे आपली बुवांची तेवढी लायकी त्यांच्यापर्यंत आपली स्मारक होणं एवढी आमची लायकी नाही आहे बघा. आपण त्यांचे वारसदार असो, मग त्यांची आठवण करणं गरज आहे. कारण त्यांनी कशा बाऱ्या केल्या, त्यांनी प्रश्नोत्तराच्या बाऱ्या केल्या, पण त्यांनी गजराच्या माध्यमातून म्हणा किंवा अभंगाच्या माध्यमातून उत्तराचं उत्तर दिलं, प्रश्नाचं उत्तर दिलं. ह्यात एवढी त्यांची ताकद होती. बसल्या जागेवर गजर बनवणं म्हणजे एवढे ते परम ह्या होते. त्यामुळे आपण त्यांची आठवण करून त्यांच्या वारसदार म्हणून काहीतरी म्हणून त्यांची आठवण करू. म्हणून बघा परशुराम पांचाळ बुवा, प्रथमतः परशुराम पांचाळ बुवांनी जो गजर कोकणातील बघा गणपतीचा गजर कसा बघा केला सादर, आणि त्याच्या थोडक्यात एक झलक मारतो. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख करता, तू सुख करता, तू दुःख करता. बाप्पा मोरया गजानना, गजानना
गजानना गजानना गजानना गजानना गजानना चंद्रकांत कदम बुवा फेमस यस्कनंद सुंदरा यस्कनंद सुंदरा सोडायचो नाय प्रसाद सोडायचो नाय यशोदेचा पोरा प्रसाद सोडायचो नाय यशोदेचा पोरा सत्यानंद यस्क सुंदरा सोडायचो नाय प्रसाद सोडायचो नाय यशोदेचा पोरा प्रसाद सोडायचो नाय यशोदेचा पोरा विलासबुवा पाटील ज्यांनी बघा परदेशामध्ये आपला हरिनामाचा झेंडा ज्यांनी हरिनामाचा झेंडा आपल्या विलासबुवा पाटलांनी बघा हरिनामाचा झेंडा रोविला विलास बॉर्डर भोळा भोळा गे माझा हरी भोळा भोळा गे माझा हरी भोळा माझा हरी भोळा माझा हरी भोळा माझा हरी भोळा माझा भोळा भोळा गे माझा भोळा भोळा गे माझा भोळा भोळा गे माझा काशीराम प्रभू बघा ज्यांनी जागच्या जागेवर गजराची बांधणी करण्याची ताकद कैलासवासी काशीराम प्रभुवांची होती बघा त्यांनी महाराष्ट्रामध्ये बघा आपलं महाराष्ट्र कसं निसर्गरम्य आपलं कोकण कसं बघा निसर्गरम्य आहे आणि जो कोकणामध्ये जन्माला आला त्याचं भाग्यच आहे बघ म्हणून महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण बघा आवाजाचे पहाडी बादशाह गवळण ऐकायचे तर खोपकर बुवा ज्यांचं पंचम बघा पंचमामध्ये आवाज म्हटल्यानंतर एक पहाडी आवाज आणि पंचमामध्ये सरळ असा आवाज लावणारे सर म्हणजे आपले बघा वामन खोपकर बुवा राधिके आज तुला धडाग राधिके आज तुला धडाग मारुतिया गडा तुझा पोळीला गडाग मारुतिया गडा तुझा पोळीला गडाग मारुतिया गडा तुझा पोळीला गडाग राधिके 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 आज तुला शिकवीन धडाग राधिके आज तुला शिकवीन धडाग मारुतिया गडा तुझा पोळीला गडाग मारुतिया गडा तुझा पोळीला गडाग मारुतिया गडा तुझा पोळीला गडाग बघा कुडाळ गावातील शान कैलासवासी कृष्णा पवार बुवा त्यांची आठवण म्हणजे करणं गरजच आहे कारण पंचरत्न म्हटली तरी कृष्णा पवार बोटल्यानं कृष्णा राऊळ बुवांचे गुरु ज्यांनी त्यांचा वारसा चालवलाय बघा सध्या कृष्णा पवार बुवा कैलासवासी यांची आठवण सुद्धा म्हणजे त्यांच्या गवळणी म्हटल्यानंतर एक वेगळीच बांधणीची पद्धत म्हणजे गवळणीची वेगळी बघा आणि त्यांची या ठिकाणी सादर करूया हॅलो त्याचा गजर या ठिकाणी सादर करूया
थोड्या वेळ बुवांचा आपण गजर सादर करूया. चरणाच्या ताळावरती गजर घेताना कृष्ण पवार बुवांचा आपण गजर घेऊया. गजराकडे जाऊया. हा मी म्हणता लयास गेला बोलतयाचा पेशीला. दयाचा देशला, बोल दयाचा देशला. दोन दिवसाचे जीवन फुले, दोन दिवसाचे जीवन फुले आनंदाने जगशील काय. दोन दिवसाचे जीवन फुले आनंदाने जगशील काय. कलियुगे आता रुग्ण, राम राम तू भरविला. कलियुगे आता रुग्ण, राम राम तू भरविला. आयुष्याची वाट बिकटही तोल जाऊन घसरू नको. जाऊने घसरू नको, जाऊने घसरू नको. जन्म देऊनी जग दाखविता माय बापा विसरू नको. माय बाबा विसरू नको, माय बाबा विसरू नको. बघा मगाशी बुवानी सांगितलं बघा, जन्म देणाऱ्या माय बापाला जो विसरला तो बघा त्याचा कधीच चांगला होणार नाही. कारण ज्यांनी म्हातारपणी आई वडिलांचा छळ केला त्याचा 100% त्याचा पण छळ हा नक्की ठरलेला आहे. बघा ज्या सुनेनं आपल्या सासूचा छळ केला तिचा पुढे 100% तिची सून छळ 100% करणार. म्हणून प्रत्येक सुनेने एवढी काळजी घेऊन की आपण सुद्धा कधीतरी सासू होणार. पण आता तेवढं नाही असं. पण मगाशी बुवा बोलले काय तर आश्रमाचा मगाशी विषय होता. पण तरी आता बऱ्याच कमी झाला. अगोदर होते 100% बरोबर आहे. चांगले हायफाय जे लोक आहेत ना त्यांचे आई वडील हे आश्रमातच दिसतात बरोबर आहे. पण आपलं गरीब आपलं शेतकरी जरी असलो ना तरी त्याचे कधी आई वडील आश्रमात आपणाक भेटायचे नाही. पण मोठमोठ्या लोकांचे कारण कसाला आता पाळणा घर पण इला बुवा कामाक जाऊ लागली का मुलांक पाळण्या घरात सोडतली. म्हणजे आई वडील सकाळी गेल्यानंतर रात्री येतले तोपर्यंत त्या आई वडील हे माहितीच नाही. परिस्थिती कठीणच झाली आहे. कलियुगात वेगळाच चालला. थोडक्यात सांगू तर म्हणजे आपल्या मुलांचे लाड एवढे करा, लाड करताना त्याचे शिक्षणाचे लाड करा बघा, त्याच्यावरती संस्कार चांगले घडवा. पण मुलांका प्रॉपर्टी आणि पैसे आम्हा भरून करीत ठेवू नका बघा. कारण ही मुला बातच जातली. ज्याच्या आई बघा आयत्या वेळात नागोबा तुम्ही जर स्वतः सगळ्या करून त्यांना ठेवल्यात तर पुढची पिढी ही बरबादीकच जातली. कारण एक थोडक्यात सांगू म्हणजे एक चुटको जाता सांगते बघा. म्हणजे ह्या आपल्या सध्याच्या युगातली घडलेली गोष्ट सांगते बघा. तर एक गरीबाचं पोरगो होतो बघा. गरीबाचं पोरगो होतो तर तो 10वी पास झालो आणि त्याने एक 70-72% मार्क मिळवले त्याने 10वी मध्ये. पण त्याचे जे सवंगडी होते त्याचे मित्र होते ते सगळे हायफाय सोसायटीत राहणारे होते. त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती एकदम स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांना ऍडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये घ्यायचं होता. पण ह्या मुलाची सुद्धा काय होती, या माझे मित्र ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणीच मी जपन जाणार. तर त्याच्या बापाची तेवढी कमाई नाही होती हो. त्याच्या बापाची तेवढी कमाई नसल्यामुळे तो काय करू शकलो असं. पण पोरग्याचं हट्ट, कारण आता ही परिस्थिती झाली प्रत्येकाचं एकुलतो एक पोरगो असा. त्याच्यामुळे त्या मुलाचं जर हट्ट नाही पुरवलं तर आता बघितलं तुम्ही काही विष घेतात काही फास लावतात ही परिस्थिती झाली. त्यामुळे ते घाबरान त्यांनी त्या आई वडिलांनी आपली जमीन होती 2-2.5 गुंठे जागा होती ती विकल्याने आणि त्या पोराजग्याचं ऍडमिशन पुण्यासारख्या सिटीमध्ये ऍडमिशन केला गेला. परिस्थिती अशी मुलग्याचं ऍडमिशन होता क्षणी 15 दिवस ते 20 दिवस एक चांगलं पोरगो काम आपण कॉलेजमध्ये जाऊ लागलो, अभ्यास पण करू लागलो. पण 15-20 दिवस झाले आणि पोरगो म्हणता आपल्या वडिलांका काय तर मी कॉलेजमध्ये जाणार नाही. बापान कपाळावर हात मारलो. तो म्हणतो अरे मी 2-2.5 गुंठेची जागा होती आपल्याकडे थोडक्या मोडक्याची ती पण विकलय आणि तुझं मी ऍडमिशन केलंय आणि तू आता जाणे ना म्हणजे काय कारण का. तर नाही म्हणता माझे बरोबरचे मित्र सगळे बुलेट, कोण KTM, कोण आणि का असे बरेचसे गाडी घेऊन येतात सगळे. माका पण बुलेट होई. बापान कपाळावर हात मारल्या ना हो. आता एका बुलेट साठी 2-2.5 लाख रुपये आणू खैसून. मग त्यावेळी ती परिस्थितीने जाणल्या मग काय करतो पर्याय नाही होतो. मग त्याने आपल्या गावातील सरपंचांका बोलवल्या आणि त्यांना सगळी हकीकत सांगितली अशी परिस्थिती आम्ही असं केलंय आणि आता पोरगो हट्ट वेगळं हट्ट हरल्या. मग त्यावेळी सरपंच म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका मी काय सत्ता बघतोय मी. आणि रविवारचा दिवस होतो बघा त्याच्या बापाचा सुट्टीचा दिवस. मग त्या दिवशी त्यांनी काय केले आपल्या त्या पोरग्या घेऊन सरपंच एका चिऱ्याच्या खाणीत घेऊन गेले बघा. आणि त्यांनी त्या चिऱ्याच्या खाणीत त्या पोरग्या कामाक ठेवल्या आणि दिवसभर त्यांनी पोरग्यान काम केल्या ना उन्हातानाचा काम केल्या. संध्याकाळी 5:30 वाजले त्याची ड्युटी संपली तशी त्याच्या हातात त्या कामगारां
त्या पोरग्याच्या हातात त्या मालकानं 400 रुपये ठेवल्या. 400 रुपये घेतले पोरगो आणि आनंदात घराकडे गेलो. तर बाप म्हणालो खय गेले बाबा. तर नाही मी कामात गेले. हा काय किती कमावले तुमचा? 400 रुपये कमावले. तर बाप ते का सहज म्हणता काय म्हणता 400 कमावले तर त्याच्यातले माका 300 रुपये दे. पोरगो आजकाल अंगार गेलो हो बापाच्या. आजकाल अंगार गेलो आणि काय म्हणता बापा मी म्हणता सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या उन्हात मी काम केलं आणि 400 रुपये कमवले. त्याच्यातले तुमका 300 देऊ तुमका काहीच मनाकडे वाटाक नाही. मग त्याच वेळी ते सरपंच पण त्या टायमात तिकडे इलेले. त्याने जे उठले ते त्या पोरग्याच्या तोंडात मारल्याने बघा. कशाक मारल्याने तर त्याका समजावून सांगितल्याने ज्या चिऱ्याच्या खाणीत तू काम करू गेले आज ना एक दिवस आणि तुका वाटलं त्याच चिऱ्याच्या खाणीत आयुष्यभर तुझे बाप या चिऱ्याच्या खाणीत काम करता बघ तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी तुझ्या शिक्षणासाठी. तो आज आपल्या जीवाची कष्ट बघा सगळे रक्ताचा पाणी करून तुमच्यासाठी वागता. आणि त्यांनी जेव्हा 300 रुपये मागितले तेव्हा तुका राग येलो आणि त्यांनी आयुष्यभर तुमच्यासाठीच त्या 400 रुपयात मोलमजुरी करून तुमचं संसाराचं गाढो हाकता तुमचे ख्वाहिशे पूर्ण करता. आणि असो बाप या बापासाठी तुका समजू नये. त्यावेळी तो बापाच्या पायावर मिठी मारून बघा पायाक मिठी मारून पोरगो रडलो. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं माझा चुकला. हे बघा हे जे गरज आहे संस्कार तुम्ही त्यांना चांगले द्या शिक्षण द्या चांगला त्यांना चांगल्या पदवीवर जाऊन दे. पण मुलांका अतोनात पैशाची मामा कधीच लाड पुरवू नका बघा. त्याका पण कळू आहे ना मोबाईल आता बघा मोबाईलचा युग इला लगेच 10वी पास झालो का पहिलं पोरग्याक मोबाईल देतात. पण त्या मोबाईलची त्याका पण किंमत समजू बाबा 10,000चा किंवा 12,000चा मोबाईल आपल्या वडिलांनी कसं काय घेतलो हप्त्यावर घेतलो कॅश आणलो खैसून पैसे न्यायची पण ते का किंमत समजू होईना. एकदा जोरदार सर्वांनी आपल्या आई वडिलांसाठी टाळ्या वाजवूया बघा. कारण आई वडील होते म्हणून आपण हे युग बघितलं म्हणून म्हणतो बघा. हा चला जन्मदेवनी जगदा कविता माय बापा विसर नको. माय बापा विसरू नको. माय बापा विसरू नको. पुत्र होऊनी पुंडलिक जैसा पुत्र होऊनी पुंडलिक जैसा तुला दुधाचे फेडशील काय. होऊनी पुंडलिक जैसा कर दुधाचे फेडशील काय. कलियुगी आता तुझा राम राम तू मरतील का. कलियुगी आता तुझा राम राम तू मरतील का. 2 दिवसाचे जीवन फुले 2 दिवसाचे जीवन फुले आनंदाने जगशील काय. 2 दिवसाचे जीवन फुले आनंदाने जगशील काय. कलियुगी आता तुझा राम राम तू मरतील का. कलियुगी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक बघा एकदा जोरदार या भजन रसिकांसाठी टाळ्या वाजव. कारण शांत बसून बारी ऐकतात बघा कमी असणार का पण असत तेवढे शांतपणा मस्त आहे की सुंदरपैकी ऐकतात. त्यामुळे भजन करू पण मजा आणि त्या महाराजांच्या आशीर्वादानं रंगत पण तेवढी चांगली आहे बघा. बुवानी मगाशी गजर बघा बुवानी गजानन महाराजांवरती सादर केलं. आम्ही टाळाच्या माध्यमातून गजानन महाराजांवरती आपण एक घेऊया. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. 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 दत्तरूपी गजानन सत्यरूपी गजानन देवरूपी गजानन तुम्हा ममा गणात बोते. गण गण 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 गणात बोते. प्रेमरूपी गजानन देहरूपी
सखारूपी गजानन तुम्हा मला हो प्रेमरूपी गजानन देहरूपी गजानन सखारूपी गजानन तुम्हा मला हो गण गण गणात मोठे गण गण गणात मोठे गण गण गणात मोठे गण गण गणात गण गण गणात मोठे गण गण गणात मोठे गण गण गणात आत्मरूपी गजानन अंतरंगी राहो आम्ही गजाननमय भजनात नाहो आत्मरूपी गजानन अंतरंगी राहो आम्ही गजाननमय भजनात नाहो गण गण गणात मोठे गण गण गणात मोठे गण गण गणात मोठे गण गण गणात गण गण गणात मोठे गण गण गणात मोठे गण गण गणात एक विचारणला डोळे भरून पाहतो आम्ही गजाननमय भजनात नातो शेगा विचारणाला डोळे भरून पाहतो आम्ही गजाननमय भजनात नातो गण गण गणात मोठे